महानगरपालिकेची कर आकारणी जास्त, विकास कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट. हिंदू जनसंघर्ष समिती. शहरातील रस्त्यांची परिस्थिती भयावह झाली आहे. शहरातील प्रमुख व आंतर रस्त्यावर प्रचंड खड्डे, उखडलेला डांबर, पावसाळ्यात साचलेले पाणी, आता पावसाळ्यात उडणारी धूळ यामुळे नागरिकांचं जीवन संकटात आलं आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत एवढ्या मोठ्या प्रमाणात कर आकारणी केली जाते, परंतु त्यातून होणाऱ्या विकास कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून नागरिकांचे करांचे पैसे वाया जात असल्याचं मत हिंदू जनसंघर्ष समितीनं व्यक्त केलंय. मागील 3 वर्षात नव्याने बनविलेल्या किंवा डांबरीकरण किंवा दुरुस्ती केलेल्या सर्व रस्त्यांची यादी, प्रत्येक रस्त्याच्या कामासाठी जारी करण्यात आलेल्या वर्क ऑर्डरची प्रत, संबंधित काम करणाऱ्या ठेकेदारांची संपूर्ण माहिती, नाव, पत्ता, परवाना इत्यादी, प्रत्येक रस्त्यासाठी मंजूर व खर्च केलेला निधी व त्याचा स्रोत, सदर कामांचे निरीक्षण अहवाल असल्यास त्याची प्रत, प्रलंबित व मंजूर रस्ते कामांची अद्ययावत यादी ही सर्व माहिती 7 ते 15 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात तसेच ईमेलवर उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचे निवेदन हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीने अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना देण्यात आलं. जर ही माहिती व कागदपत्रे लवकर उपलब्ध करून दिली नाही तर आम्हाला माहिती अधिकार कायदा 2005 चा वापर करून सर्व माहिती मागवावी लागेल. तसेच पुढील टप्प्यात आम्ही लोकायुक्त, ACB, ग्राहक न्याय मंच, न्यायालय व जनआंदोलन या मार्गाचा अवलंब करू असा इशाराही हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं यावेळी देण्यात आला. यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर, शहर अभियंता महादेव फुलारी, अभिजित पाटील, आनंदराव पवळ, राजेंद्र तोरसकर, महेश पवार, अजय सोनवणे यांच्यासह आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.